आशू बोल, काय कशाचं मज्जा आई? त्या बऱ्या आहेत आता. किटी मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. हां बोल ना डार्लिंग बोल. मी काही दिवस तुझ्या घरी येऊन राहिलं तर चालेल? हे आशू रो मत यार. हे बघ आत्ताच्या आत्ता सामान उचल आणि निघून ये का मी तुला न्यायला येईल? नाही नको, मी येईन. किटी थँक्यू. हे आशू बस काय यार, एवढंच ओळखलंयस का मला? हे बघ तू कायमची जरी माझ्या घरी येऊन राहिलीस ना तरीही मला चालेल. ओके? तू मला निदान एका संकटातून तरी मुक्त केलंस. हे आशू आता पुन्हा रडू नकोस प्लीज. बरं मला आता सांग, समीरची आई कशा आहे? बरे आहेत आता. बायपास केली त्यांची. हो कळलं मला. काय ग आशू, खूप खर्च झाला असेल ना? हो. कसं मॅनेज केलंस तू हे सगळं? हं? अगं मी म्हटलं खूप खर्च झाला असेल ना? हो, मी आता निघतीच आहे. तिकडे पोचल्यावर बोलूया ना. ठेवते. फोन बंद? अशी काय सस्पिशियस वागते? गॉड नोज कुठून आणले असतील हिने पैसे. मालू येईपर्यंत थांबू? शाळेतनं यायला उशीर होणार आहे तिला. तू निघ, नाही तर तुला उशीर होईल. निघतो. नमस्कार कर. दादा काय होतंय? बसा तुम्ही. शाळेतनं लवकर कसे आला तुम्ही? काय होतं तुम्हाला? बरं वाटत नाही का? पाणी देऊ का? पाणी घेऊन जा. काय होतंय? बरं वाटत नाही? छातीत दुखतंय का तुमच्या? हा, आपण डॉक्टरांना फोन करायचं का? पाणी लवकर आण. बरं वाटत नाही का तुम्हाला? घ्या हळू हळू हळू. डॉक्टरांना फोन करायचं का? डॉक्टरांना फोन करायचं लवकर. हळू 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 दादा हळू हळू. काय होतंय? हे काय आहे? नोटीस आहे. कसली? सस्पेन्शन. काय? कर्जाचं प्रकरण पोचलं शाळेपर्यंत. शाळेतलं राजकारण. झालं समाधान तुझं? आत्मा शांत झाला तुझा अश्विनी? ज्या घरात राहते त्याच घराचे वासे मोजलेस तू? जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाहीये. मी काय बिघडवलं होतं तुझं की तू असं वागतेस माझ्याशी? माझा संसार उद्ध्वस्त करून काय मिळते अश्विनी तुला? का वागतेस तू अशी? अवदासा कुठली? तू निघ या घरात, निघ का अश्विनी. बास झाला आता. मारा ना. थांबलात का? थांबलात का? मारा ना मला. नुसतं मारून थांबू नका, ठार मारून टाका. तेवढे कष्ट तरी कशाला घेता तुम्ही? मीच मरते. वहिनी! वहिनी नाही. काय करते? वहिनी नको करा तुम्ही. कशाला तू काय करते? वहिनी नको. वहिनी नको. वहिनी नको. वहिनी नको. वहिनी! वहिनी नको. जाऊ द्या मला माझ्या सुट्ट्याची इच्छा. वहिनी नको. अंजू, अंजू! वहिनी नको. मारून द्या. अंजू, अंजू अगं काय करत होतीस हे? May I come in? Yes. तू? मी येऊ का? हाँ? Come in. Thank you.
ॲक्च्युली मुद्दामच ऑफिसमध्ये भेटायला आले. मला बघून नमिता मॅडम खूप अपसेट होतात. म्हटलं नमिता जरा इमोशनल आहे. जरा नाही, खूपच इमोशनल आहेत त्या. आणि इमोशनल झालं की कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही त्यांना. काय ना किटी, प्रत्येकाचा प्रकार वेगळा असतो. काही जण इमोशनल झाल्यावर दारू पितात, तर काहींचा विचारांवरचा ताबा सुटतो. मी तर दुसऱ्या प्रकारातली आहे. या युअर राईट. तू इथं का आली आहेस पण? तुझं काही काम आहे का? मिस्टर प्रधान, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची मनधरणी करायला नाही आले. एक मिनिट. हा तुमचा चेक 1 लाखाचा. हा तुम्ही परत घेतलात तर मला बरं वाटेल. किती, हा चेक मी परत नाही घेणार. प्लीज सर, मला या कर्जातून मुक्त करा. हे बघ किटी, हे पैसे तुला झाल्या प्रकाराबद्दल गुप्तता राखण्याकरता दिले होते. ती तू राखलीस आणि यापुढेही राखायची आहे. त्यामुळे या पैशांवर तुझा हक्कच आहे. पण गुप्तता राखण्यासारखं काही घडलेलं नाहीच आहे. घडलंय किटी. शुभंकर आणि नमिता प्रधान सरोगेट बाळाचे आईबाप होणार आहेत हे तुला कळलंय. सो म्हणूनच हा चेक ठेवून घे. मी काय बोलतोय कळतंय ना तुला? नाही, मला नाही कळत आहे. झाला प्रकार विसरून जाण्याकरता आता तुला हे 1 लाख रुपये देतोय मी. मी खूप कामात आहे. थँक्यू किटी. तुला अजून काय बोलायचं आहे का? मी तुम्हाला हा चेक परत द्यायला आले होते हे कुणाला सांगू नका प्लीज. ठीक आहे. तुमचा जो कोणी गॅरेंटर असेल ना तो तर गेलाच. अगर 8 दिन में आपने पूरा पैसा नहीं दिया ना तो आपके भाई की नौकरी गई समझो. सस्पेन्शन. आत्मा शांत झाला तुझा अश्विनी? ज्या घरात राहते त्याच घराचे वासे मोजलेस तू. आणि ज्या दिवशी तू ह्या घरातनं जाशील तेव्हा त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होईल. जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाहीये. मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए. आणि ज्या दिवशी तू ह्या घरातनं जाशील तेव्हा त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होईल. जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाहीये.
बोला मिसेस प्रधान. काय ठरवलंस? अश्विनी, बोल ना. मी भेटायला येते तुम्हाला. ये ना मग. मी घरीच आहे अगं. वाट पाहते मी तुझी. ठेवू फोन? काय ग? तुम्ही कुठे बाहेर चाललात का मग? हो, एका मीटिंगला जायचं होतं. काय झालं नमिता? नमिता, मा अश्विनी येते आता. आत्ता? तिचा फोन आला होता. ती आता घरी भेटायला येते असं म्हणाली. ती सरोगेशनसाठी तयार झाली आहे का? मा मी जेव्हा तिला सरोगेशन बद्दल विचारलं तेव्हा तिने मला स्पष्टपणे नकार दिला होता. आणि मी अश्विनीला जितपत ओळखते, तिने एकदा या गोष्टीला नकार दिल्यानंतर ती आपल्या घराची पायरी चढणंही अशक्य. पण ज्या अर्थी तिने फोन करून मी येते सांगितलंय, त्या अर्थी नक्कीच अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली की तिला इथे येणं भाग पडलं. तू बांधलेला हा अंदाज खरा असेल ना नमिता, तर मला आनंद होईल. मग ज्या क्षणी माझी आणि अश्विनीची गरज एकत्र येईल, तो क्षण आपला असेल असं मी शुभंकरला आधीच सांगितलं होतं. नमिता, एक लक्षात ठेव, तिच्या गरजेचा मान ठेव. तिचा आत्मसन्मान न दुखावता तिला मदत कर. आणखीन एक गोष्ट, आनंदाच्या किंवा दुःखाच्या संतापाच्या भारात जो माणूस स्वतःचा तोल सोडतो ना, त्याला भविष्यात पश्चात्ताप करावा लागतो. निघू मी. अश्विनी, काय झालं? ये आत ये. ये.
तू निश्चिंत मनाने सांग, काहीही करेन त्यांच्यासाठी. म्हणूनच मी निर्धास्तपणे चाललोय. हा आमचा पेशंट आम्ही तुमच्या भरोश्यावर सोडतो. तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं निभावून येऊ शकले. काय झालं अश्विनी? तू एवढी घाबरलेली काय आहेस? मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए. काय झालं? मी तुमच्या बाळाची आई व्हायला तयार आहे. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. का विसावे मन इथे नात्यांचे असे पसारे.